शिक्षणाचं दुर्भाग्य एवढंच आहे की मुलांना व्हॅलेंटाईन डे माहिती आहे, त्यांना रोज डे माहिती आहे, त्यांना चॉकलेट डे माहिती आहे, त्यांना हग डे सुद्धा माहिती आहे, पण दुर्भाग्य हे आहे की त्यांना पाय डे माहित नाहीये. चला तर पाहूया पाय डे म्हणजे काय, कधी सेलिब्रेट केला जातो. खूप सुंदर अशी गोष्ट आहे पाय डेची. अर्ध इंजिनिअरिंग हे पायच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. मग पायला सुद्धा व्हॅल्यू द्यायची, पाय डे सेलिब्रेट करायचा असं गणित तज्ज्ञांनी ठरवलं. मग सेलिब्रेट करायचा कधी हे ठरवण्यात आलं. मग ठरवलं की पायच्या व्हॅल्यूवरूनच आपण पाय डे सेलिब्रेट करू. बघा, पाय हा इरॅशनल नंबर आहे. पायची व्हॅल्यू आहे 3.14159. या व्हॅल्यू मध्येच पाय डे हा लपलेला आहे. मग कसं ठरवलं बघा, 3 म्हणजे तिसरा महिना, तो आहे मार्च. मार्च महिन्यामध्ये सेलिब्रेट करायचा. मग तारीख कोणती ठेवायची बघा, 1 4 मिळून 14 नंबर झाला, तर 14 ही तारीख ठरवायची, 14 मार्च. मग किती वाजता सेलिब्रेट करायचा, त्यानंतर 1:59 पाय डे सेलिब्रेट करायचा असं ठरलं. म्हणजे 14 मार्चला 1:59 पाय डे सेलिब्रेट करायचा. म्हणजे पाय डे आहे 14 मार्चला. हीच आहे पायला दिलेली व्हॅल्यू, म्हणजे पाय डे सेलिब्रेट करायचा ठरलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिला पाय डे हा 1988 सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला पाय डे बद्दलची माहिती, कॉमेंट करून नक्की कळवा. माझं काम आहे शैक्षणिक व्हिडिओ बनवणं, जेणेकरून विद्यार्थ्याला गणिताबद्दल आवड तयार होणं, आणि तुमचं काम आहे हे व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं. बघूया कोण कमी पडतं. नक्की शेअर करा. कृपया सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांना दाखवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.